आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर आठवणी असतात त्या बालवाडीच्या. आम्ही आज तुमची एका अशाच आत्मरंजक बालवाडीशी ओळख करून देणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. फक्त मनोरंजक नाही तर आत्मरंजक. बालवाडीतली ही कोवळी वर्ष फक्त खेळण्या बागडण्यापुरती मर्यादित नसून आयुष्यभरातल्या जडणघडणीमध्ये त्यांचा अमूल्य वाटा असतो. ते म्हणतात ना, जे पेरलं तेच उगवतं. ही वर्ष त्याच पेरणीची असतात. ओंकार बालवाडी गेल्या 20 वर्षांपासून या कोवळ्या मुलांना भविष्य दिशा देण्याची सेवा करते. बरं चला, आता तुम्हाला आम्ही ओंकार बालवाडीची नीट ओळख करून देतो. आमची मुलं बालवाडीत आल्या आल्या काहीही करण्याच्या आधी 10 मिनिटं सगळं विसरून खेळायचा तो मनसोक्त खेळ खेळतात. म्हणजे घरापासून लांब आल्याचं दडपण उरत नाही. रस्सी खेच खेळताना पकडलेल्या घट्ट दोरीप्रमाणेच मुलांची मैत्री एकमेकांशी घट्ट होत जाते. हे खेळ मुलांच्या मनोरंजनाबरोबरच त्यांच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये बरीच मदत करतात. बऱ्याचदा नवीन पालकांना चिंता वाटत असते की आपल्या मुलांना बालवाडीत आपल्याशिवाय करमेल की नाही, एवढ्या वेळ आपल्याला सोडून ते राहू शकतील की नाही. कारण आपल्या मुलासारखेच बाकी बरेच मुलं तिकडे असतील तर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जाईल ना. त्याला मध्येच भूक लागली तर, बाकी मुलांशी त्याचं भांडण झालं तर, त्याला काही लागलं किंवा तो कुठे धडपडला तर, असे बरेच प्रश्न पालकांच्या मनात घिरट्या घालत असतात. पण बालवाडीत केव्हा आणि कसं त्यांच्या ताई त्यांची आई होऊन जातात हे मुलांनाही समजत नाही. मुलांचं ताईंशी नातं इतक्या सुंदरपणे जुळून येतं की कोणतीच गोष्ट त्यांच्यासोबत बोलायला ते संकोच करत नाहीत. खेळणं झाल्यानंतर मुलं अगदी शिस्तीत त्यांच्या वर्गात जाऊन मन एकाग्र करण्यासाठी ओंकार म्हणतात. त्यानंतर ईश्वराला व्यवस्थित वंदन करून मुलं आनंदाने त्यांचा डबा खातात. आणि शेवटी लहानपणी डबा हा वाटून खाण्याची मजा ही वेगळीच असते. डबा खाणं झाल्यानंतर मुलांच्या तासिका सुरू होतात. लहानपणीपासूनच सगळे विषय मुलांच्या मनात रुजावेत असा आमचा प्रयत्न आहे. इतिहास व भूगोलासारखे विषय मुलांना सोपे करून समजावण्यासाठी ई लर्निंगचा उपयोग केला जातो, जेणेकरून तासिका सुद्धा इंटरॅक्टिव्ह होतात. मुलांना विज्ञान व गणिताचे सूत्र समजावण्यासाठी त्यांचे वेगवेगळे प्रयोग घेतले जातात. नुसत्या वह्या पुस्तकातल्या शिक्षणापेक्षा प्रयोगातून आणि गमती जमतींमधून घेतलेलं शिक्षण हे मुलांच्या मनात घर करतं. कारण शेवटी शिक्षण हे घेण्यापेक्षा ते उपयोगात आणता येणं जास्त महत्त्वाचं, आणि शिक्षणा एवढाच आनंदही महत्त्वाचा. हे बघा, प्रगतिशील शिक्षण हे फक्त पाटी पेन्सिल पुरतं मर्यादित नसून आयुष्यातील प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या गोष्टीतून ते देता आणि घेता येतं हे आम्ही सिद्ध करून दाखवलं. मुलांचा पंचकोश विकास व्हावा हे आमचं उद्दिष्ट आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जेंडर रोल्स अगदी बाजूला ठेवून त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतो. भाज्यांपासून चित्र रंगवणे, दह्यापासून ताक बनवणे, भाज्या छिलणे चिरणे, खलबत्त्यात गूळ शेंगदाणे कुटणे, कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करणे, सुईमध्ये दोरा आवणे, पुष्पहार तयार करणे. अशा दैनंदिन जीवनात उपयोगी येणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मुलांना योग्य ती काळजी घेऊन शिकवल्या जातात. आमच्या बालवाडीतल्या मुलांचं एक वैशिष्ट्य म्हणजे लायब्ररीमध्ये जाताच त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि वेगळाच आनंद दिसून येतो. म्हणजे घरी पालकांच्या कित्येक प्रयत्नानंतर सुद्धा जे मुलं हातातून मोबाईल सोडत नाहीत त्यांची इथे पुस्तकांची घट्ट मैत्री व्हायला लागते. शेवटी ते जसं म्हणतात ना की वाचनाची आवड ही आतून निर्माण व्हावी लागते, ती इथे आपोआप होते. बालवाडीतल्या दैनिक नित्यक्रमामुळे मुलांच्या मनावरती संस्कार बिंबत जातात. काही मुलं सवयीने घरी सुद्धा जेवणाच्या आधी न चुकता प्रार्थना करतात. मग पालकांना मुलांचं कौतुक वाटल्याशिवाय आणि बालवाडीत येऊन ताईंचं अभिनंदन केल्याशिवाय राहवत नाही. बालवाडीत आम्ही सगळे सण अगदी घरच्यासारखे साजरे करतो. मग दिंडी असो, दसरा असो किंवा दिवाळी असो, ताई आणि मुलांचा उत्साह काही वेगळाच असतो. दिवाळीचं सांगायचं झालं तर अगदी सगळी मुलं दरवर्षी एकत्र येऊन ताईंसोबत जल्लोषाने मातीचा किल्ला तयार करतात. दगड आणणं, विटा लावणं, माती कालवणं, ताईंच्या मदतीने सगळ्या गोष्टी मुलंच करतात. एकत्र काहीतरी केल्याने किल्ल्याच्या पायाबरोबर मैत्रीचा पायाही मजबूत होतो आणि स्वतःहून काहीतरी निर्माण करण्याचा आनंद हा वेगळाच. आपल्या सणावारांचं एक विशेष महत्त्व म्हणजे चांगल्या खाण्यापिण्याशिवाय ते अपूर्ण असतात. प्रत्येक मुलगा त्याच्या घरातून फराळाचं काही ना काही घेऊन येतो आणि तो पूर्ण फराळ एकत्र केला जातो. का कुणास ठाऊक, पण याने फराळाची एकंदर चव वाढते आणि मग सगळी मुलं दिवाळीच्या फराळाचा सोबत आस्वाद घेतात. सणांचा अर्थ, तो साजरा करण्यामागचे उद्देश व त्यातूनच शिक्षण असा आमचा प्रयत्न असतो. या गोष्टी समजायला सोप्या व्हाव्यात व सहज लक्षात राहाव्यात म्हणून सगळ्या ताई मिळून डेमोज तयार करतात. दिव्याला दिवा लागत जातो आणि संपूर्ण बालवाडी आनंदाच्या प्रकाशाने लख्ख भरून जाते.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अदर ॲक्टिव्हिटीज सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. आर्ट, क्राफ्ट, स्विमिंग या सगळ्या ॲक्टिव्हिटीजने मुलांच्या राईट ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये मदत होते. आमच्या बालवाडीचा सगळ्यात मोठा भार उचलतात म्हणजे आमच्या सगळ्या ताई. या सर्व ताई सगळ्या मुलांना अगदी त्यांच्या मुलांसारखंच जपतात. पण शेवटी आमची बालवाडी तुमच्या मुलांमुळेच आहे. या बालवाडीत प्रेमाचा प्राण फुंकणारी तुमची मुलंच आहेत. कधी आणि कसा यांचा हा बालवाडीतला प्रवास सुरू होऊन लगेच संपत येतो हे कोणालाच कळत नाही. आणि मग नको असलेली वेळ येते ती निरोपाची. वर्षांच्या रोजच्या सहवासामुळे आणि सवयीमुळे हा प्रवास संपवताना मुलांच्या आणि ताईंच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि या बोटावर मोजण्या इतक्या वर्षांमध्येच मुलांचं आणि ताईंचं प्रेमाचं इतकं घट्ट नातं निर्माण होऊन जातं की पुढची कित्येक वर्ष एकमेकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या आठवणी, हे क्षण कितीही प्रयत्न केले तरीही पुन्हा परत आणता येत नसतात आणि त्यामुळेच ते अमूल्य असतात. या मुलांच्या भविष्याला पुरून उरेल असा अमूल्य वाटा देऊ करणं हाच आमचा प्रयत्न आहे. आम्ही तुम्हा सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देतोय आमच्या ओंकार बालवाडीला एकदा भेट द्यायला. सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने विद्यारूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोस्तुते.